महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे। रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरले आहेत। रजनी सेठ हे 31 डिसेंबरला निवृत्त झाले। यानंतर पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता, जे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत। अखेर रश्मी शुक्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। तिकडे रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना उभाटा गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे माजी स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्यात। विशेष म्हणजे 2014 ते 19 या फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करण्याचं बेकायदेशीरपणे आदेश दिल्याच्या आरोपानंतर राज्य गुप्तचर आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता। महाविकास आघाडी सरकारच्या काळातच त्यांच्या विरोधात FIR सुद्धा नोंदवला गेला। गेल्या वर्षी उच्च न्यायालयानं शुक्ला यांच्यावरचे खटले रद्द केले, त्यामुळे नार्वेकर यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय।